तर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवलं आणि घरात आले. दूध तापण्यासाठी ठेवलं. आमचं रात्रीचंच दूध येत असतं, त्याच्यामुळे मग सकाळी पुन्हा तापवावं लागतं, नाहीतर मग खराब होतं. त्याच्यामुळे एकदा सकाळी तापवून घेते, त्यावरची साय आधी तर साय काढून घेते, नंतर तापवते. दूध तापलं आणि त्यानंतर इथे ठेवत आहे आता चहा. आणि एकदा का चहा घेतला ना आपण तर खूप म्हणजे फ्रेश वाटतं. बाकीच्या कामं करण्यासाठी पण आपण एकदम मोकळं होतो असं वाटतं. म्हणून मग आधी तर मी चहा ठेवला. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 6:30. तर मी बाहेरचं व्ह्यू तुम्हाला दाखवलं. आणि आपण जेव्हा लवकर उठतो ना तर वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते सकाळी सकाळी उठल्याने, आणि खूप प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं, दिवसभर पण प्रसन्न वाटतं. तर म्हणून लवकरात लवकर उठत जा आणि मग सेवेला आपल्याला टाईम भेटेल. तर मला एका ताईचा काल फोन आला होता. तर त्या म्हणत होत्या की ताई, मी बरेचसे व्हिडिओ बघितले दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याचे. तर त्यांनी सांगितलेलं की तुम्ही 51 करू शकता, किंवा मग तुम्ही फक्त 14च करू शकता, किंवा 1, 2, 5 असे करू शकत नाही. बरेचसे व्हिडिओ आहेत, ते काहीही सांगतील, पण आपल्या मनाला काय पटतं, कोणी कितीही सांगो तुम्ही 51 करा, 21 करा, किंवा मग 14 करा. आपल्याच्याने जे होईल ते. पण संसारिक माणसं आहोत, आपल्याला सर्व बघून सर्व जबाबदाऱ्या पार पाडून सेवा करायची असते. आणि आपण जर दिवसभर सेवेला बसलो तर घरात पण चिडचिड होते भरपूर प्रमाणात. तर त्याच्यामुळे आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढं मनापासून करा. आपल्याच्याने एक पाठ जरी झाला ना मनापासून, तेवढा पण भरपूर आहे. ते देवी आईला सर्व माहिती असतं, ती आपली आई आहे. आपल्या बाळाचं तिलाच माहिती असतं ना. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही 1 पण करू शकता, 5 करा तुम्ही, किंवा 9, किंवा मग 21 करू शकता, किंवा मग 14 करू शकता. आपली इच्छा असते आपल्याला काय करायचं आहे. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. तर आता चहा मी ठेवलेला, तो होईपर्यंत मी तुमच्याशी बोलत आहे, कारण की दिवसभर एवढा टाईम नाही मिळत. घरातले सर्व कामं करून आपल्याला पाठाला पण बसावं लागतं. त्यानंतर मग वेगळ्या पण सेवा राहतात इतर देवांच्या, त्याच्यामुळे वेळ मिळत नाही. आता मला मागे दिवा दिसत असेल, अखंड दिवा लावलेला आहे आणि मी किचनमध्येच बसले. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. होता होईल तेवढी सेवा करा, नाही जमली तर तुम्ही 1 पण पाठ करू शकता. तर चला कामाला लागूया. भरपूर कामं आहे, सेवा पण आहेत. चला. चहा झाला, त्यानंतर स्वयंपाक वगैरे सर्व करून घेतलं. देवाची पूजासुद्धा करून घेतली. मग उंबरठ्याचं लेपन करायचं होतं. आता नवरात्री आहे तर आपण रोज उंबरठ्यावरती लेपन करा छान, आणि खूप छान वाटतं घरामध्ये असं उंबरठ्यावरती लेपन वगैरे, त्याची पूजा वगैरे आपण करतो ना, इतकं छान वाटतं, प्रसन्न वाटतं घरामध्ये, आणि पॉझिटिव्हिटी येते भरपूर. आजचा रंग आहे निळा. तर निळी साडी पण घातलेली. तर साडी तेवढं काम म्हणजे सुचत नाही, तरी पण मग पाठासाठी आपल्याला साडीच घालायची आहे. ड्रेसवर पाठ करू नाही. तुम्हाला पाठ करायचं असेल ना तर साडीवरच करावं लागतं, किंवा मग नित्यसेवा तुम्ही ड्रेसवरती किंवा कोणतेही कपडे त्यावरती करू शकता. पण नवरात्रीमध्ये आपण जे पाठ करतो ना तर त्याला साडीवरच करावा लागतो, आणि सेवा करताना डोक्यावर पदरच पाहिजे. काल पण उंबरठ्यावरती लेपन केलेलं, ते आधी तर मी एका कपड्याने पुसून घेते, आणि एक वेगळाच कपडा केलेला मी त्याच्यासाठी, कारण की पिवळा होतो तो, त्याच्यामुळे पुसून घेतलं उंबरठा. आणि त्यानंतर मग लेपन पण करून देते, आणि हातासर म्हणजे पूजा करून घेते, कारण की मग पाठाला बसायचं होतं, आणि पाठाला 2.5 तास लागतात आपल्याला. जे नवीन आहेत त्यांना थोडा उशीर लागू शकतो, पण मी नित्यसेवा करते ना सप्तशतीची, त्यामुळे मग त्यातले जे काही शब्द आहेत ते तोंडी पण पडलेले आहेत, त्याच्यामुळे मग कमी टाईम लागतो. आणि ते थोडंसं पातळच उंबरठ्यावरती लेपन करत असते छान. म्हणजे हळदीमध्ये थोडी जास्त प्रमाणात पाणी घातलं ना आपण तर छान ते पसरतं उंबरठ्यावरती. नाहीतर घट्ट आपण ठेवलं ना तर ते एकदम असं आपण जेव्हा हाताने ते पसरवतो ना त्याच्यावरती बोटाचे ठसे उमटतात, त्याच्यामुळे मग ते चांगलं नाही दिसत. म्हणून थोडं पातळच ठेवायचं, छान दिसतं. एरवी आपण गुरुवारी लेपन करतो, पण आता नवरात्री सुरू आहे तर रोज आपल्याला लेपन करायचं, छान उंबरठ्याची पूजा करायची. मला तर खूप आवडतं उंबरठ्याची पूजा करण्यासाठी. आणि पूजा झाल्यानंतर म्हणजे मी दिवसातून कित्येकच वेळा उंबरठा बघण्यासाठी येत असते. तर खूप छान वाटतं, तुम्ही पण करून बघा.
आणि अशा गुलाबाच्या पाकळ्या मी उंबरठ्यावरती टाकत असते एक एक. गुलाबाचे फुलं आणले ना तर त्यामध्ये अशा पाकळ्या पण भरपूर येतात. मग उंबरठ्याच्या लेपण्यासाठी मी ते वेगळंच ठेवत असते. आणि पिवळा उंबरठा आणि लाल पाकळ्या मस्त कॉम्बिनेशन दिसतं, इतकं छान वाटतं. इथे आता मी रांगोळी घालत आहे आणि रांगोळी जेव्हा आपण काढतो ना तर खूप छान दिसतं, एकदम प्रसन्न वाटतं. तुम्ही रांगोळी नक्की दरवाजासमोर काढत जा. आणि कोणी कोणी असं म्हणतं की घराबाहेरून जाणारे जे असतात ना त्यांचं लक्ष जर रांगोळीवरती गेलं तर आपल्या घराला नजर लागत नाही असं म्हणतात. तर त्याच्यासाठी रोज रांगोळी घाला, त्यावरती हळद कुंकू पण घाला. अशी पांढरी रांगोळी ठेवायची नाही, तुम्ही कलर घालून पण हळदी कुंकू टाकू शकता. अशी साधी सिंपलच मी रांगोळी काढली. आणि त्यानंतर मग उंबरठ्यावरती अगरबत्ती लावली, ओवाळून घेतलं उंबरठ्याला. त्यानंतर मग तुळशी आईची सुद्धा पूजा करून घेतली. सर्व पूजा झालेल्या, देवाची पूजा मी आधीच करून घेतली होती. त्यानंतर मग जो अखंड दिवा आहे त्याची रोज आपल्याला पूजा करायची. त्याला हळदी कुंकू फूल व्हायचं आणि त्याची काजळी पण आपल्याला रोज काढायची, सकाळ संध्याकाळ. तर काजळी कशी काढायची आहे हे तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ यावरती बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्यानंतर मग मंगल कलश आहे, त्यासाठी मी गजरा आणलेला. त्यानंतर जो घट आपण बसवलेला असतो त्यालासुद्धा मी गजरा वाहिला. आणि ते तुळजाभवानी मातेचा फोटो आहे तिलासुद्धा गजरा दिला. नवरात्रीमध्ये रोज तुम्ही देवीला गजरा आणा, देवीला गजरा खूप आवडतो. त्यानंतर मग मला पाठाला बसायचं होतं, त्याआधी मी दुर्गा सप्तशतीची पूजा करून घेतली. देवी आईच्या ग्रंथाला हळदी कुंकू आपल्याला अगरबत्तीसुद्धा दाखवायची आहे. त्यानंतर मग आपल्याला पाठाला बसायचं आहे. तर पाठाला बसण्याआधी काय वाचन करायचं, त्यानंतर काय वाचन करायचं यावर सविस्तर व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघा. पाठाला बसण्यापूर्वी आपल्याला एक माळ नवरनव मंत्राचा घ्यायचा आहे. एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा घ्यायचा आहे. त्यानंतर मग आपल्याला वाचनासाठी बसायचं आहे. तर चला आता मी सेवा करण्यासाठी बसलेले. तर संपूर्ण एक पाठ करण्यासाठी 2.5 तास लागतात आपल्याला. तर त्यासाठी आपण सर्व कामं आपले आधी तर आवरून घ्यायचे, नंतर मग पाठाला बसायचं. आणि आज मी बिलकुल पाठामधून उठली नाही, एकदा पण एका बैठकीतच पाठ केलेला आहे. आपण उठू शकतो, म्हणजे वॉशरूमला वगैरे जाण्यासाठी आपण उठू शकतो. त्यानंतर मग हातपाय धुवून परत आपल्याला पाठाला बसायचं आहे. पण असं उठून बाहेरून चक्कर मारून यायचं असं नाही. आपलं वॉशरूमला जायचं असेल तेव्हाच आपण उठू शकतो, किंवा मग पाणी पिण्यासाठी. बस कोणत्याही कारणासाठी आपण इथे उठू शकत नाही पाठामधून. किंवा मग अर्ध सकाळी वाचायचं, अर्ध रात्री वाचायचं, असं बिलकुल करायचं नाही. तर काय काय करायचं आहे आपल्याला ते मी तुम्हाला सांगितलेलं. आणि आज मी बिलकुलच उठली नाही, म्हणजे इच्छा झाली नाही उठण्याची. आणि हा पाठ झाल्यानंतर आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे. 4 ते 5 मिनटं लागत असतील त्याला स्तोत्राला, एवढा काही वेळ लागत नाही. तर आपण त्याचंसुद्धा पठण करायचं आहे. आणि होता होईल तेवढी आपण देवीची सेवा करायची आहे. आपल्याच्याने जेवढी होईल तेवढी आपण मनापासून करायची आहे देवीची सेवा. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढीच माहिती माझ्याकडे होती तेवढी मी तुम्हाला दिलेली आहे. आणि देवी आईची मनापासून सेवा करा, होता होईल तेवढी. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.